हॅलो दोस्त, तर आज मी बनवते कांद्याची पात. खूप दिवसांनी मी कांद्याची पात आणली. मस्त बाजारात गेले तर हिरवीगार मला कांद्याची पात दिसली. म्हटलं चला आज कांद्याची पातच बनवूया. तर चला ही मी स्वच्छ आधी धुवून वगैरे म्हणजे स्वच्छ करून कापून धुवून घेईल. हे बघा या पद्धतीने कापून घ्यायची आहे. आणि इथं मी सगळी कापून घेतलेली आणि हिला आता मी स्वच्छ धुवून घेईल. त्याच्यात मी थोडीशी मुगाची डाळ टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चण्याची डाळ बी टाकू शकतात. या पद्धत शेंगदाण्याचं कूट बी टाकू शकता. तर इथं मी आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे. कढाई गरम झाल्यावर मी तर तेल टाकेल. तेल पण चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण जिरं मोहरीची फोडणी देऊया. इथं मी तेल घेतलेलं, थोडं तेल जास्त घ्यायचं. तेल जास्त असलं की खूप टेस्ट येते भाजी आणि खूप छान पण लागते. आणि कांद्याची पात खरंच खूप छान लागते. आणि आता हिवाळा चालू झाला म्हटल्यावर हिरव्या भाजीपाला भरपूर खायला पाहिजे आणि खूप छान येतात या दिवसात भाजीपाला. इथं जिरं मोहरी टाकली मी. त्यानंतर हे चांगलं कलसल्यानंतर मग मी याच्यात आपले जे मसाले आहेत ते टाकेन. इथं लसूण टाकला. नंतर लसूण बी थोडंसं गोल्डन होऊ द्यायचं, जास्त नाही होऊ द्यायचं. थोडंसं नॉर्मल हे होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग मसाले टाकले. आता इथं पहिले मसाल्यांमध्ये लाल तिखट येईल, गरम मसाला, नंतर हळद, हिंग आणि धनिया पावडर. हे चांगलं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण धुतलेली कांद्याची पात टाकायची. खूप छान भाजी लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. हे बघा इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ही कांद्याची पात जी आपण धुवून घेतलेली ती टाकूया. कांद्याच्या पातला धुवायचं चांगलं, कारण तिला माती वगैरे लागलेली असते. स्वच्छ केल्यानंतरच ती भाजीला वापरायची. इथे मी आता सगळी भाजी टाकून घेते आणि त्यानंतर मग मिक्स करून घेईल. हे बघा इथं मी आता सगळी भाजी टाकून घेतलेली. तुम्ही बघू शकता कढई फुल भरून गेली भाजीने. पण बघा तुम्ही शिजल्यावरती एकदम कमी होऊन जाईल. तर त्यानंतर मग मी इथं आता जी आपली मुगाची डाळ धुवून ठेवलेली आहे ती पण टाकून द्यायची. मुगाची डाळ बी चांगली धुवून घ्यायची. इथं मुगाची डाळच वापरायला पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसऱ्या भाजीपाला बी वापरू शकता. जसे की चण्याची डाळ आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, तुरीची डाळ बी टाकतात. काही जण मठाची डाळ पण टाकून करतात. खूप छान लागते डाळ टाकून भाजी, खूप छान लागते शेंगदाण्याच्या कूटपेक्षा. तसं शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं टाकायचंच. आता इथं मी थोडंसं पाणी टाकेन. जेवढी डाळ शिजण्याला लागेल, आपली कांद्याची पात शिजायला लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि मस्तपैकी झाकण लावून शिजू द्यायचं. नाही बी झाकण लावलं तरीही चालेल, पण मग खूप छान लागते. आणि बघा इथं मस्तपैकी आता शिजू द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठची आठवण नाही पडू द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर मग परत ते व्यवस्थित चाळून घ्यायचं. चाळल्यानंतर मग परत आपण हिला शिजू देऊया. म्हणजे डाळ शिजले ते पण पात शिजायला वेळ लागत नाही, पण डाळ तर शिजायला वेळ लागते. म्हणून डाळ डाळ शिजत नाही तोपर्यंत चांगली शिजून घ्यायची भाजी आणि मस्तपैकी इथं होऊ द्यायची. आता इथं माझी थोडीशी भाजी झाली. बघा भाजी किती कमी होऊन गेली. नंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं, थोडंसं नॉर्मल आणि परत चाळून हिला शिजू दिलं. तुम्ही बघू शकता भाजी केवशी कशी होऊन गेली. आपली कढाई भरली होती पूर्ण. ते तसंच असतं. भाजी शिजल्यावर ती कमी होऊन जाते. जशी मेथीची भाजी पण शिजल्यावर कमी होऊन जाते तशी. तर इथं हे बघा तुम्ही बघू शकता माझी भाजी जवळजवळ तयार झालेली आहे. डाळ शिजून गेलेली मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा डाळ शिजून गेलेली मस्तपैकी मऊ झालेली आहे. डाळबरोबर मी बाजरीची भाकर बनवली. हे बघा तुम्ही बघू शकता. खूप छान लागते बाजरीची भाकर आणि कांद्याची पात. तर ही माझी कांद्याची पातची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.